भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी यांची निवड झालेली आहे। नारायण चौधरी हे भाजपचे बंडखोर नगरसेवक आहेत। तर भिवंडी महापालिका महापौर पदासाठी आज ही निवडणूक पार पडलेली आहे। भाजपचे बंडखोर नगरसेवक हे महापौर यांची या ठिकाणी निवड झालेली आहे। अधिक अपडेट घेऊयात चॅनलचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर नरेंद्र कोटेकर सर यांच्याकडून। नरेंद्रजी, खरं तर महापौर पदाचा जो भिवंडी महापालिकेचा तिढा होता तो आता सुटलेला आहे, काय अधिकची अपडेट? भिवंडी महानगरपालिकेचा तिढा गेल्या अनेक दिवसापासून सुरू होता आणि त्याच्यामध्ये महापौर कोण होणार, कोणत्या पक्षाचा महापौर तिथे स्थिरावणार याच्याबाबतच्या वेगवेगळ्या चर्चा होत्या। आज महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचेच बंडखोर उमेदवार हे महापौर पदावरती बसलेत, नारायण चौधरी, आणि त्यांना 48 मतं मिळाली आहेत। याच्यामध्ये एक ट्विस्ट असं घडून आलंय की भाजपा राज्यात आणि देशात सत्तेवर असतानाही या भिवंडी महानगरपालिकेमध्ये भाजपची 6 मतं फुटल्याचं आपल्याकडे माहिती आहे आणि भाजपची मतं फुटणं आणि बंडखोर भाजपा उमेदवाराचा विजयी होणं आणि तो महापौर पदी बसणं हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय। भाजपचे नारायण चौधरी यांनी बंडखोरी करून भाजपच्या विरोधातच उमेदवारी लढवली होती, निवडणूक जिंकली होती आणि त्या जोरावरती त्यांनी आता महापौर पद मिळवलंय। त्यामुळे भाजपला याचं कुठे ना कुठे आत्मचिंतन करावं लागेल। भाजपची मतं फुटणं म्हणजे अन्य ठिकाणी भाजप ऑपरेशन लोटस करत असतं, पण हे ह्या निवडणुकीमध्ये भाजपचाच धक्कातंत्र बसलंय। जी, निश्चितच। खरं तर कोटेकर सर, कालच बाळामामा यांनी देखील या संदर्भात एक स्पष्टोक्ती दिलेली होती, एक वक्तव्य देखील केलेलं होतं। बाळामामांनी वक्तव्य करताना त्यांनी सांगितलं होतं की आपण भाजपच्या बाजूने जाणार नाही आणि कुठे ना कुठं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती गेले काही दिवस आखली जात होती आणि आजच्या निवडणुकीचा निकाल पाहता आणि भाजपची फुटलेली मतं पाहता त्या संपूर्ण आघाडीने, तिथे असलेल्या स्थानिक आघाडीने, कोणार्क आघाडी जी तिकडे आहे त्या स्थानिक आघाडीने भाजपला दूर तर ठेवलंच आहे, पण भाजपची 6 मतं फुटून भाजपला धक्का दिलाय। जी, निश्चितच। आता भाजप यावर काय भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे सर। नक्कीच भाजप याच्यावरती भूमिका घ्यावी लागेल, कारण राज्यामध्ये अनेक ठिकाणी भाजपने गटजोडचं म्हणजे मिलीजुली सरकार केलेलं आहे। अनेक ठिकाणी भाजपची सत्ता आहे, भाजपचा पूर्ण महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, त्याच्यावरती वरचष्मा आहे। असं असतानाही भाजपची मतं फुटणं, भाजपच्याच बंडखोर उमेदवाराचा निवडणुकीमध्ये विजय होणं आणि तो महापौर पदावरती बसणं हा भाजपला धक्का आहे। भाजपची रणनीती कुठे चुकली, भाजपची मतं का फुटली याच्यावरती भाजपला आता नक्कीच विचार करावा लागेल। निश्चितच। नरेंद्र सर, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।